कधी मी बेसन लाडू स्वामींसाठी करेल असं होतं. चला मग रेसिपी बघूया. सुरुवातीला डाळ भाजून घ्यायची आहे. त्यानंतर लाडूसाठी पीठ दळून आणायचं आहे. थोडंसं तूप टाकून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग. त्यानंतर पिठी साखर टाकायची आहे. 1 किलोला काही जण अर्धा किलो साखर टाकतात, पण मी 300 ते 400 ग्रॅम टाकलेली आहे. नंतर त्याच्या गुठळ्या ज्या असतात त्या फोडायच्या असतात. अशा प्रकारे सगळी साखर मिक्स करून झाल्यानंतर गाईचे तूप मी टाकलेले आहे. तुम्हाला याच्यामध्ये कळेल की मी तूप किती प्रमाणात टाकलं आहे. मला तूप खूप आवडतं आणि त्याशिवाय पदार्थाला चव येत नाही. मस्त असे लाडू मी बांधून घेतलेले आहेत. हातावर मस्त गोल 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 फिरवला की लाडू बांधला जातोय हा. म्हणजे तूप बघा केवढं असेल. काजू लावा, बदाम लावा, काहीही लावा, पण लावा. चिंधीगिरी करू नका अजिबात. खास असे बेसन लाडू स्वामींच्या प्रकट दिनासाठी आपले तयार आहेत. चला अजून खूप काही करायचे स्वामींसाठी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.